नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, दुसरा हप्ता जो आहे तर त्या दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात कडक निर्देश देण्यात आलेले आहेत. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. बघा, दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात कडक निर्देश देण्यात आलेले आहेत. कोणाला कडक निर्देश दिलेले आहेत ती महत्त्वाची माहिती आहे. ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत तर त्या महिलांना काय काम करायचं आहे का ते देखील आपण पाहणार आहोत. त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आहे. ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांसाठी देखील महत्त्वाची माहिती असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्यासोबतच पुढे पाहू शकता. बघा, पुढची महत्त्वाची माहिती आहे. एवढ्या महिलांना ह्या ठिकाणी पैसे, बघा किती महिलांना जे काही पैसे आहेत ते मिळालेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच किती महिलांना आता दुसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. माहितीशीर व्हिडिओ आहे. त्यानंतर बघा, हे 2 कामे करा तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. कोणती 2 कामे आहेत, कुठली 2 कामे आहेत जी महत्त्वाची तुम्हाला ती करावीच लागतील तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाची कामं आहेत ती तुम्हाला करावीच लागतील. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. ती देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. तर बघा, लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात काय कडक निर्देश देण्यात आले आहेत ती माहिती आपण या ठिकाणी पाहूया. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया, थोडाही वेळ वाया न घालवता. तर बघा, सर्व महिला पाहू शकता. संपूर्ण माहिती आपण पाहत असतो पुराव्याच्या सहित. पुरावा तुमच्यासमोर ओपन झाला आहे. पाहू शकता, लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे मिळणार. बघा, ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात कडक निर्देश देण्यात आले आहेत. बघा, लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे मिळणार. आता अशी माहिती काय आहे, संपूर्ण जी काही माहिती ती आपण पाहूया. लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे आता ह्या ठिकाणी मिळणार आहेत. संपूर्ण माहिती बघा काय आहे. जर आपण पाहिले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा केले होते. बघा, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला देखील जमा झाले होते. तुम्हाला 3,000 रुपये मिळाले होते का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये किंवा हो लिहून पाठवू शकता. आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत मिळाले नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा. सर्वच महिलांना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो आणि त्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन मी माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला करत असतो. सर्वांनी त्या ठिकाणी जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका. योग्य ती मदत, योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जात असतं. तर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर बिनधास्तपणे तुम्ही सांगू शकता नाही. जर मिळाले असतील तरी देखील बिनधास्तपणे हो सांगू शकता. ठीक आहे. तर बघा, महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा केले. किमान शिल्लक आणि इतर शुल्काच्या नावाखाली बँकांनी यातील पैसे जे आहेत ते कपात केले. बघा, बँकांनी जे काही पैसे आहेत ते कपात केले. त्यानंतर बघा, त्यामुळे महिलांना या योजनेतील संपूर्ण पैसे मिळू शकले नाही. बघा, बहुतेक महिलांना आता जे 3,000 रुपये पाठवले होते तर त्या 3,000 रुपयांमध्ये बहुतेक महिलांचे पैसे कापलेले आहेत. बघा, 3,000 रुपये त्यांना पाठवले होते. त्यापैकी बघा, मी तुम्हाला एक महिलांनी सांगितलेली जी काही माहिती ती देखील दाखवतो, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती खरी आहे किंवा नाही ते कळेल. बघा, संपूर्ण माहिती अशा पद्धतीची सुरेखाताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, 16 ऑगस्टमध्ये माझा फॉर्म मंजूर झाला. मला मेसेज आला 3,000 रुपये जमा झाले. मग मेसेज आला फक्त खात्यावर 1900 आहे. मी आज जाऊन 1,500 काढले, 400 रुपये बाकी ठेवले. खूप वाईट वाटलं, पण दादा माझ्यासारखी दुसऱ्याचं होऊ देऊ नका. बघा, ह्या ठिकाणी पाहू शकता, माता भगिनींना जे 3,000 रुपये पाठवले जात आहेत ते 3,000 रुपये बँकांनी कापून घेतलेले आहेत. म्हणजेच या ताईला बघा, सुरेखाताईंना 3,000 रुपये आले. त्यापैकी त्यांच्या खात्यावर फक्त 1900 रुपये राहिले. म्हणजे 1,100 रुपये जे आहेत ते बँकांनी कापून घेतले. अशा पद्धतीच्या या ठिकाणी तुमच्यासोबत जरी झाले असेल तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त महिलांनी सांगा की तुमच्यासोबत असा जो काही प्रकार आहे तो घडलेला आहे का, तुमचे देखील पैसे कापलेले आहेत का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर कापले नसतील तर ते देखील सांगा की मला 3,000चे 3,000 मिळालेले आहेत म्हणून. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीचा प्रकार या ठिकाणी होतो. त्यामुळे दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात कडक निर्देश दिलेले आहेत. संपूर्ण माहिती बघा. तर बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती खरी दाखवत असतो. बघा, या ठिकाणी आपण पाहिलेले ताईंनी माहिती दिली आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीचे प्रकार होत होता. तर याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने बँकांना कोणतेही शुल्क कपात न करण्याच्या तसेच खात्यात जमा झालेली संपूर्ण रक्कम लाभार्थी महिलांना देण्याचा आदेश दिलेला आहे. म्हणजेच महिलांना जर 3,000 रुपये मिळाले असतील तर ते 3,000चे 3,000 महिलांना देण्याचा निर्णय या ठिकाणी आदेश जे आहेत ते बँकांना दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत. त्यासोबतच दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती. पुढे बघा, आमच्या पैशातील बराच चा भाग बँकांनी किमान शिल्लक आणि इतर शुल्कांच्या नावाखाली कापला, अशा तक्रारी राज्यभरातून आल्या. राज्य सरकारने महिलांच्या अडचणींची दखल घेतली आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लगेच आवश्यक त्या सूचना बँकांना दिल्या. तटकरे यांनी याबाबतची माहिती
त्यांच्या ऑफिशियल माध्यमांवर म्हणजे समाज माध्यम अगोदरचं जे ट्विटर आहे आताचं एक्स त्यावर देखील त्यांनी माहिती दिली आहे. तुम्ही स्वतः जाऊन ती ट्विट देखील पाहू शकता. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. आपण संपूर्ण माहिती खरी आणि ऑफिशियल माहिती देत असतो. पाहू शकता या समाज माध्यमावर दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना दिल्या आहेत. लाभार्थींचे कर्ज थकले असले तरीही लाडकी बहीण योजनेत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थींचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असे निर्देश बँकांना दिलेले आहेत. तर बघा बँकांना निर्देश दिलेले आहेत. दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात कडक निर्देश आहेत. कारण बघा पहिला हप्ता आला, पहिल्या हप्त्यामध्ये महिलांचे पैसे कापले गेले, त्यानंतर त्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्या आणि शासनाने निर्देश दिले आहेत की आता जो दुसरा हप्ता येईल तर त्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कुठल्याही महिलांचे जे पैसे आहेत ते कापू नका. आता बघा ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना मिळणार आहेत किती? 4,500 रुपये. 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता बघा ज्या महिलांना मिळालेले नाहीत त्या महिलांना 4,500 मिळतील आणि जर असाच प्रकार सुरू राहिला असता तर तुमचे 4,500 मधून देखील पैसे कापले गेले असते. त्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्या आणि शासनाने त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. बँकांना कुठल्याही महिलांचे जे काही पैसे ते कापू नका आणि जे ज्या महिलांचे बँक खाते गोठवण्यात आले असतील तर ते देखील लगेचच चालू करा असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. संपूर्ण निर्देश मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता आपण पुढची माहिती पाहूया. बघा त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती आपण पाहू शकता. बघा लाडकी बहीण योजना 1,40,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये रक्कम जमा झाली. बघा आत्तापर्यंत 1,40,00,000 महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे. 3,000 रुपये जे ते जमा झालेले आहेत. ठीक आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिली आहे. 3,000 रुपये आत्तापर्यंत 1,40,00,000 महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे. आता पुढची आणि महत्त्वाची माहिती म्हणजे 2 कामे तुम्हाला करावी लागतील तरच तुम्हाला पैसे मिळतील. 2 कामे कोणते ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा तर बघा सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं काम असणार आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या महिलांसाठी. बघा तुमचे अर्ज मंजूर झाले असतील तर बघा तुम्ही या ठिकाणी मोहिनीताईंनी माहिती दिलेली पाहू शकता. माय नेम इज मोहिनी राव अँड आय हॅव अप्लाइड अँड ऑल्सो गॉट अप्रूव्ड. माय मनी हॅझंट रिसिव्ड बिकॉज आधार कार्ड वॉजंट लिंक्ड. नाव इट इज डन. तर बघा तुम्हाला सांगतोय तर जर तुमचाही असा प्रकार झाला असेल म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झाला. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमचं काम संपलं असं होत नाही. तुमचं अजून एक काम महत्त्वाचं असतं. ते काम म्हणजे असं की अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे किंवा नाही ते चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे. स्वतः बँकेत जाऊन चेक करा किंवा मग तुम्हाला ऑनलाईन देखील चेक करता येतं. बँक सीडिंग स्टेटस तुम्ही चेक करू शकता. 2 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवर तुम्हाला कळून जाईल की तुमचं लिंक आहे किंवा नाही. जर लिंक असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, काही हरकत नाही. परंतु कोणत्या बँकला जमा होतील ते देखील तुम्हाला कळणार आहे. कदाचित ते तुमचं बँक अकाउंट 5-6 वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी चालवलंच नसेल, पैसे काढले नसतील, टाकले नसेल, अशा अकाउंटला तुमचे पैसे जमा होऊ शकतात. त्यासाठी अगोदरच म्हणजेच बघा अजून पुढचा हप्ता येण्यासाठी वेळ आहे. त्या अगोदरच जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर लवकरात लवकर तुम्हाला एक काम करावं लागेल. ते म्हणजे असं की तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करणे अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला पैसे मिळतील. बघा मोहिनीताईंनी सांगितलेलं आहे. माय नेम इज मोहिनी राव अँड आय हॅव अप्लाइड अँड ऑल्सो गॉट अप्रूव्ड. त्यांचा अर्ज मंजूर झाला होता, त्यांनी अर्ज केला, अर्ज मंजूर झाला. माय मनी हॅझंट रिसिव्ड. तर बघा त्यांना पैसे मिळाले नाहीत. बिकॉज कारण आधार कार्ड त्यांच्या अकाउंटला लिंक नव्हतं म्हणून आणि त्यांनी ते लिंक केलेलं आहे तर त्यांना आता पैसे मिळतील. ठीक आहे, पुढचा हप्ता ज्यावेळेस वितरित होईल त्यावेळेस त्यांना देखील पैसे त्या ठिकाणी वितरित होणार आहेत. तर अशा पद्धतीने तुमचा अर्ज मंजूर झाला म्हणजे तुमचं काम संपलं असं होत नाही. तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते काम तुम्हाला करावंच लागेल. जर लिंक असेल तर उत्तम आहे, लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करून घ्यावं लागेल. तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत पुढच्या हप्त्यामध्ये देखील. ठीक आहे, तर हे एक महत्त्वाचं काम. दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे असं आहे बघा. तर बघा दुसरं एक महत्त्वाचं काम असं आहे की बघा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर योजनेसाठी प्राप्त काही अर्जांमध्ये त्रुटी असल्याने म्हणजेच ते अर्जांमध्ये त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स बरोबर नाही, क्लिअर नाही, त्या कारणास्तव असे अर्ज ऑनलाईन स्वरूपात परत पाठवण्यात आलेले आहेत. या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे पाठवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिलेल्या आहेत. तर बघा तुमचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट केला असेल, तुम्हाला मेसेज देखील आलेला असेल तर तो अर्ज तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी भरायचा आहे, सबमिट करायचा आहे, रिसबमिट करायचा आहे. व्यवस्थितरित्या जी काही त्रुटी दिलेली असेल, आधार कार्ड नाही किंवा नावात बदल आहे, नाव चुकीचं आहे किंवा डॉक्युमेंट्स जोडलेले नाही किंवा आधार कार्ड नाही वगैरे वगैरे ज्या काही चुका असतील त्या चुका व्यवस्थित दुरुस्त करून पुन्हा अर्ज सबमिट करा, तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळतील. जर तुम्ही अर्ज भरला आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला, तुम्हाला वाटत असेल की आम्हाला मेसेज आला म्हणजे पैसे मिळतील, तसं होत नाही. तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करावा लागेल. जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर अर्ज पुन्हा सबमिट करा. अर्ज मंजूर झाल्यानंतर आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते चेक करा आणि मग तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळू शकतील. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशा
अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. तर आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.